करणार आहोत इलेक्ट्रिकल सेकंड इयरचा प्रोजेक्ट आहे आपल्याकडे 3 फेज सिक्वेन्स व्होल्टेज आणि प्रोटेक्शन रिले प्लस यामध्ये आपण चेक करणार आहोत की फेज सिक्वेन्स म्हणून आता यामध्ये दोन्ही तिन्ही गोष्टी ज्या आहेत आपण एकत्र चेक करू शकतो त्यामध्ये फेज सिक्वेन्स आहे परत अर्थ फॉल्ट रिले आणि व्होल्टेज प्रोटेक्शन या तिघांचा आपल्या घरामध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये याचा कसा वापर करतायत आणि याचा फायदा काय होतो त्या ठिकाणी आता अर्थ फॉल्ट जर का रिले जर असेल तर आपल्या घरामध्ये जे येणारे लाईट्स आहेत त्यामध्ये जर कुठे फॉल्ट वगैरे जर झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इंडिकेट करेल आणि तो सप्लाय त्या ठिकाणी बंद होईल परत दुसरं काय की त्या ठिकाणी फेज सिक्वेन्स कशासाठी गरजेचा असतो ज्या ठिकाणी आपल्याला 3 फेज सप्लाय लावायचा आहे 3 फेज सप्लाय लावलेला असतात त्या ठिकाणी आपल्याला 3 फेजची मशीन जर चालवायची असेल तर त्या ठिकाणी कसं असतं की जो पहिला फेज म्हणजे आर दुसरा वाय आणि तिसरा बी फेज या तिघांच्या मध्ये काय होतं की पहिला आर आणि वाय मध्ये 120 चा कोन होतो त्या वाय आणि बी मध्ये 120 चा आणि आर आणि बी मध्ये असा 120 चा कोन होतो त्या ठिकाणी 360 डिग्री सायकल कंप्लीट होते 360 सायकल जर कंप्लीट होत असेल तर त्या ठिकाणी फेज सिक्वेन्स हा व्यवस्थित आहे आणि आपली ती 3 फेजची मोटर व्यवस्थित फिरू शकतो जर फेज सिक्वेन्स जर समजा चुकला तर काय होईल जर समजा आरच्या वायच्या ठिकाणी जर बी टाकला तर आर बी आणि वाय असं मग त्या ठिकाणी जो फेज सिक्वेन्स असतो तो त्या ठिकाणी चुकत म्हणजे जी मोटर आपली अशी क्लॉकवाईज फिरायला पाहिजे होती ती क्लॉकवाईज न फिरता काय होईल अँटी क्लॉकवाईज फिरेल पण मग त्या ठिकाणी जर समजा मोटर असेल तर फिरेल पण काही काही ठिकाणी ज्या मशिनरीज असतात त्या ठिकाणी फक्त व्हायब्रेशन देईल त्या ठिकाणी तर तो फेज सिक्वेन्स नाही चुकला पाहिजे म्हणून या ठिकाणी काय करतो आपण फेज सिक्वेन्स मीटर हे जोडलेलं आहे आणि याच्यामध्ये हे आपल्याला तुम्हाला दाखवता येईल नंतर या व्होल्टेज प्रोटेक्शन रिले घरगुती वापरामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज असतं तर ते जवळपास 230 व्होल्टेज ते 250 व्होल्टेज पर्यंत आपण वापरतो जास्तीत जास्त 240-50 पर्यंत आपण वापरतो त्याच्यापेक्षा जर का जास्त जर झालं असेल म्हणजे जर का त्या ठिकाणी जर जास्त व्होल्टेज जर झालं तर काय होईल आपल्या भारताची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यानुसार काय होईल बाकीचे व्होल्टेज वाढल्यानंतर उपकरण खराब व्हायला सुरुवात होतील किंवा व्होल्टेज जर कमी सुद्धा झालं 200च्या जर का खाली जर कमी सुद्धा जर झालं तर व्होल्टेज मध्ये काय होईल की जे उपकरण आहेत आपले फुल स्पीडनं न चालता हळूहळू कमी व्हायला चालू होतील आणि काही उपकरणांना जर व्होल्टेज कमी मिळालं ते जळू सुद्धा शकतात असं नाही व्हायला पाहिजे म्हणून काय केलं आपण व्होल्टेज प्रोटेक्शन रिले सुद्धा वापरलं आपण घरामध्ये सुद्धा वापरू शकतो इंडस्ट्रीमध्ये किंवा छोट्या मोठ्या उद्योगामध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो त्याचा हा डेमो टेबल आहे या ठिकाणी जो दिलेला आहे यामध्ये आता हा एक या ठिकाणी चेक करून दाखवेल स्टुडंट साहिल म्हणून पहिला आपण काय केलंय बघा 3 फेज सप्लाय घेतला आर वाय बी आणि एक त्या ठिकाणी काय घेतला आपण न्यूट्रल हा जोडलेला आहे आता या ठिकाणी हा जो सप्लाय घेतला बरोबर या ठिकाणी इनपुट घेतला आर वाय बी आणि त्याचे जे आहे ते सगळे कनेक्शन इकडे साईडना याला जोडले अर्थ फॉल्ट रिलेला जोडले सीबीसीटीला जोडले नंतर फेज सिक्वेन्स मीटरला आपण जोडले आणि या ठिकाणी टायमर लावला का बंद झाले बॅक कर या ठिकाणी व्होल्टेज प्रोटेक्शन रिलेला सुद्धा आपण या ठिकाणी असे कनेक्शन लावलेले आहेत बरोबर असे कनेक्शन केल्यानंतर याच्या मार्फत सगळे कनेक्शन जोडले जातात नंतर या ठिकाणी आता टेस्टिंग दाखवलं कशाची टेस्टिंग लेवल व्होल्टेज प्रोटेक्शन या ठिकाणी बघा R1 दिलेलं आहे रिले 1चं या ठिकाणी टेस्टिंग दाखवते तुम्हाला ओके दुसऱ्या याच्यामध्ये R2 जी दाखवले म्हणजे तुमचं चालू आहे नाही आहे त्या ठिकाणी आता याचे जे व्होल्टेज किती लावलेले आहे ते सांगा एकदा 240 व्होल्टेज मॅक्सिमम 240 व्होल्टेज लावले आणि मिनिमम 180 मिनिमम याच्यामध्ये आता सेट केलेले आहे 180 व्होल्टेज आपण सेट केलेले आहे आणि जास्तीत जास्त 240 केलेले आहे त्याच्यापेक्षा जर का कमी जर झाला असेल तर हा या ठिकाणी काय करेल ट्रिप करेल हा फेज सिक्वेन्स मीटर आहे आता फेज सिक्वेन्स आपण या ठिकाणी चेक करतो फेज सिक्वेन्स मध्ये पहिले आर वाय बी लावलेलं होतं आता काय लावलं आर बी आणि वाय लावलंय त्या ठिकाणी आता बघा सिक्वेन्स चेक करते जेव्हा सिक्वेन्स चुकतो तेव्हा चालू होतो फेज सिक्वेन्स मीटर ज्या ठिकाणी जर का फेज सिक्वेन्स जर चुकलेला असेल तर हा काय होईल त्या ठिकाणी चालू झालेला आहे आता आर वाय बी आता काय दाखवतो या ठिकाणी फेज सिक्वेन्स बरोबर आहे असं म्हणून या ठिकाणी दाखवतो म्हणजे बाकीच्या पुढचे जे कंडिशन्स आहे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो आपण व्यवस्थित या ठिकाणी लावू शकतो
याच्यामध्ये एक साधं मॅन्युअली पण फेस सिक्वेन्स मीटर येतं, ज्यामध्ये की काय होतं की एक छोटं व्हील दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी जर फेस सिक्वेन्स जर बरोबर असेल तर क्लॉकवाईज दिशेने फिरतो, म्हणजे या पद्धतीने घड्याळाच्या दिशेने फिरतो. आणि जर का फेस सिक्वेन्स चुकलेला असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरतो. त्यानुसार पण करतात. हे थोडं याच्यामध्ये डिजिटल मध्ये दाखवलेलं आपण. आर्क फॉल्ट रिले टेस्टिंग मोडला आणण्यासाठी हे रिसेट बटन 5 सेकंद दाबून धरायला लागते. आता टेस्टिंग मोडला आलेला आहे रिले. चेक करण्यासाठी आपण टर्मिनल काढलेले आहे त्याची बाहेर. आर्क फॉल्ट रिले आपण या ठिकाणी चेक करतोय आता सध्या. परत हे टेस्टिंगचं बटन 2 सेकंद प्रेस केले की रिले परत आपल्या नॉर्मल मोडला येतो. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये उपकरणामध्ये जे लावलेली लाईट आहे ती तुम्हाला आर्क फॉल्ट या ठिकाणी आपल्याला टेस्ट आपण या ठिकाणी करू शकतो अशा पद्धतीने. हा या ठिकाणी डेमो प्रोजेक्ट आहे म्हणून आपण या ठिकाणी असं दाखवलं. इथं जे आहे ते तुम्ही सप्लाय देऊ शकता. हे जे R1, R2, R3 तुम्ही या ठिकाणी सप्लाय देऊन आपल्या घरगुती लोडला या देऊ शकतो. बाकीचं या ठिकाणी आपण टेस्टिंग करून दाखवलं. विद्यार्थी मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवता येईल. जर काय आपल्याला आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशियन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा. त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया. तर पुन्हा एकदा सांगेल, लाईक अँड सबस्क्राईब करा.